ध्यान केंद्रात आपण आज आलेला आहात। आज गुरुवार आहे। गुरुवार आणि रविवार हा कामकाजाचा दिवस असतो हे आपणाला ठाऊक आहे। तथापि अनेक समस्या देखील आपण लेखी स्वरूपात आणलेल्या आहेत आणि या स्वामींच्या जनता दरबारामध्ये आम जनतेच्या सर्व समस्या स्वामींच्या आशीर्वादानं निर्मूलन करण्याला एक नामी संधी गुरुवार रविवारी आपणाला मिळालेली आहे। तथापि या कार्याच्या अंतरंगाकडे वळताना या कार्याचा अंतरंग खरा तर आपणा सर्वांना विदित असणं महत्त्वाचं आहे। त्यामध्ये फक्त 20% आध्यात्मिक सेवा केली जाते आणि 80% सामाजिक बांधिलकीशी पात्र असणाऱ्या सेवेचा त्यात समावेश आहे। त्यात पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे। आज आपल्यामध्ये सर्व गुरुजन प्रतिनिधी, मूल्य शिक्षण प्रतिनिधी, गर्भसंस्कार प्रतिनिधी, भगिनी प्रतिनिधी त्या ठिकाणी आपला परिचय करून देतील की जेणेकरून उद्याच्या नव्या पिढीत आपलं वार्धक्य, आपलं म्हातारपण सुखात जाईन आणि आबादित राहीन असे पुंडलिक, असे श्रावणबाळ घराघरात तयार झाल्याशिवाय ही संस्कृतीची जडणघडण पुढे जाणार नाही। म्हणून त्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा भारत देशासाठी, जगात असणाऱ्या सर्व देशांसाठी हा सर्व उपयुक्त आहे। जगात आपण ऐकता कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी मुलं भविष्य काळात आईवडिलांना कुठे पाठवतात ते आपणा सर्वांना माहीत आहे। ती वेळ भारतातल्या जगातल्या कुठल्याही पालकावर येऊ नये म्हणून त्याची दखल घेताना वय वर्ष 5 ते 18 या वयोगटातील नव्या पिढीला या देशाचे आदर्श नागरिक बनवणं, निर्व्यसनी बनवणं, त्यांना पुंडलिक बनवणं, त्यांना श्रावणबाळ बनवणं आणि त्यांना कर्तबगार बनवणं, या साऱ्या भूमिका या विभागातून जनमानसापर्यंत पोचवण्याचं काम या विभागातून केलं जातं। म्हणून हा विभाग गावोगावी केवळ सेवा केंद्रापुरता मर्यादित नको। राज्यात देशात जेवढ्या शाळा आहेत, शाळेत शिकवणारे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तिघांपर्यंत हा विभाग, हा विषय पोचवणं आवश्यक आहे। त्यात पालकांनी कसं वागावं, शिक्षकांनी कसं शिकवावं आणि विद्यार्थ्यांनी कसं शिकावं हा तिघांचा मेळ घालण्याचं काम आणि गुणवत्ता यादीत आणण्याचं काम या विभागातून केलं जातं। नुकतेच आता 10वी 12वीचे निकाल लागलेले आहेत। आज खूप मोठ्या आशेनं असंख्य विद्यार्थी आणि पालक आपला हसरा चेहरा घेऊन स्वामींकडे आलेले आहेत। यातले बरेच विद्यार्थी गुणवत्ता यादीत पास झालेले आहेत। अर्थात आशीर्वाद स्वामींचा आहे, पण कर्म हे करावंच लागतं। आपली जी कृती कर्म आहे ती आशीर्वादाची जोड त्याला असेल तर हे शक्य आहे। म्हणून या ठिकाणी गुणवत्ता यादीत येण्यासाठी काही उपाय दिलेले आहेत। ते उपाय जर आपण सूचित केले फावल्या वेळात तर आशीर्वाद लागू होतो। म्हणून त्यासाठी इथे गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांना आणण्यासाठी काही उपाययोजना आमचे गुरुजन प्रतिनिधी आपणाला दाखवत आहेत। हातात काही त्यांच्या ग्रंथ आहेत। खरं तर ग्रंथ समजले तरच संत समजतील आणि संत समजले तरच भगवंताकडे जाता येईल। म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही जीवनाची फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात। म्हणून यातून हा स्वामी कार्याकडे जाताना हे 18 विभाग जनमानसांना घडवण्याचं काम करतात, नव्या पिढीला घडवण्याचं काम करतात। त्यापैकी हा महत्त्वाचा विभाग हा कार्यरत गावागावापर्यंत आपण करावा हे कळकळीचं आवाहन।
तर दुसरा विभाग इथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शन करणारा विभाग आलेला आहे. आम जनतेचे अश्रू पुसणं, त्यांना योग्य दिशा दाखवणं, त्यांना धीर दिलासा देणं, त्यांचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणं, हे काम या विभागातून विनामूल्य केलं जातं आहे. म्हणून आपण आलेले सर्वजण भाग्यवान आहात की आपणाला स्वामींनीच बोलावलेलं आहे. आपण भाग्यवंत आहात म्हणून आपणाला स्वामींनी बोलवलेलं आहे. म्हणून दिलेले उपक्रम जर आपण लेखी स्वरूपात दिलेले, सुव्यवस्थित समजावून घेतले, घरी जाईपर्यंत ते प्रश्न मार्गी लागतात. एवढं सामर्थ्य या तपोभूमीचं आहे. कारण या तपोभूमीत दिवस रात्र जी ऊर्जा निर्माण केली जाते ती सकारात्मक ऊर्जा आहे. ती यज्ञयागातून आहे, 18 विभागातून आहे. नकारार्थी ऊर्जा त्वरित थांबवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम या 18 विभागातून, यज्ञ विभागाचं सर्व विभागातून केली जाते. म्हणून आपणाला इथे आलं एक वेगळं समाधान मिळतं, एक आत्मविश्वास वाढतो आणि आपणाला एक ठाऊक आहे घरी जाईपर्यंत स्वामींचा आशीर्वाद आपल्या हयात पाठीशी राहील असा विश्वास घेऊनच आपण घरी जात असतात, यात तीळ मात्र शंका नाही. तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेला आहे. आज बऱ्याच पालकांनी आपल्या मुलामुलींच्या विवाहासंदर्भात विचारणा केलेली आहे आणि आमच्या विवाह मंडळाकडे सुमारे महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून असंख्य स्थळं प्राप्त झालेली आहेत. त्यात सुमारे 1.5 लाख वधूवरांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे प्राप्तिस्थळं उपलब्ध आहे. कृपया इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा आणि बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची विवाह साखरपुड्यात लावावी. हुंडा मागू नये, रुसवे फुगवे मान सन्मान करू नये, तरच सुख आपल्याला मिळेल. अन्यथा रुसवे फुगवे असणारी माणसं कधी सुखी असत नाही, हे आपणाला माहीत असावं म्हणून सांगण्याचं प्रयोजन. त्यातही सामाजिक एक जिम्मेदारी म्हणून आत्महत्या पीडित कुटुंबांच्या मुलामुलींची विवाह आपल्याला करायची आहे. शहीद झालेल्या जवानांच्या मुलामुलींची विवाह आपणाला करायची आहेत. सगळेच काही सरकार करू शकणार नाही. म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून विवाह मंडळातून राज्यात आणि देशात जेवढ्या ग्रामपंचायत आहेत, छोट्या मोठ्या ज्या काही नगरपालिका आहेत, तिथल्या सदस्यांनी आपलं गाव प्रगतीपथावर आणि विकासाकडे आणायचं असेल तर बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं मुलामुलींची विवाह पक्की करावीत असा संदेश आपण ग्रामपंचायतींनी सर्वांना द्यावा आणि आमच्या विवाह मंडळानं ग्रामपंचायतीच्या सदस्यांशी समन्वय संवाद साधावा, हे कळकळीचं आवाहन अत्यंत बोलकं आहे. कारण गेल्या 70 वर्षात विवाह मंडळातून जी जी कामं झाली आणि जी विवाह स्वामी कृपेनं झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर आपणाला सामुदायिक विवाह आणि ही विवाह पद्धत देशाला, धर्माला, संस्कृतीला पुढे नेणारी आहे. अशीच उपाययोजना आपण सर्वांपर्यंत कृपया पोचवावी, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. प्रति गुरुवार रविवारी मोठ्या प्रमाणात कॅन्सरसारखे असाध्य आजाराला घेऊन रुग्ण येतात आणि त्यांना हा दवा ज्यावेळी उपलब्ध होतो त्यावेळी ते 100% या दव्यानं बरे होतात. काही 8 दिवसात बरे होतात, काही महिन्याभरात बरे होतात, काही 40 दिवसात बरे होतात. त्या दव्याचा आपण ओळख परिचय करून घेणं क्रमप्राप्त आहे. हा सप्तरंगी मूळ आणि सप्तरंगी काढा आहे. सर्व प्रकारच्या कॅन्सरवर तो रामबाण इलाज आहे. औषधं थोडी कडू तुरट आहे, परंतु बिना वेदना, बिना केमो,
आणि बिना शस्त्रक्रिया असले त्याची पद्धत आहे ती कृपया आपण जाणून घ्यावी. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांनी रानभेंडी मधात घासून प्राशन केल्यास घशाचा कॅन्सर 100% बरा होतो. हीच पांढरी जास्वंद जी आहे तीसुद्धा भगिनींना गायनॉलॉजिक जे काही घाबरून देतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि रानभेंडी गोमूत्रात प्राशन केल्यास ब्लड कॅन्सर 100% बरा होतो. असे कितीतरी गुण या वनस्पत्यांचे आहेत. ज्यांना पोटात गाठीचा कॅन्सर झालेला आहे त्यांच्यासाठी वेखंड गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास 100% 3 ते 4 आठवड्यात गाठी गळून पडतात. बिना कापाकापी, बिना शस्त्रक्रिया, फक्त औषधं कडू तुरट आहेत. ते आपल्याला पटेल तर आपण घ्यावेत. म्हणून आपणाला ही सर्व सोप्या पद्धतीत उपलब्ध असणारी दवा अत्यंत गुणकारी आहे. तिचा आपण कृपया अभ्यास करावा आणि तिचा लाभ रुग्णांपर्यंत पोचवावा हे कळकळीचं आवाहन असताना भगिनींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहेत. तोही परिचय आपला घरगुती आयुर्वेद घरचे घरी आपल्याला पोचवणार आहे. त्यात हळद आहे. प्लेटलेट किंवा हिमोग्लोबिन कमी झालं 1 ग्रॅम जिऱ्याचा वापर आपण विड्याच्या पानातून करावा. जे कुटुंबीय व्यसनाधीन आहे मिऱ्याचा वापर गूळ टाकून काढा द्यावा. साधारण 3 आठवड्यात व्यसन बंद करण्याचं सामर्थ्य काळ्या मिऱ्यामध्ये आहे. तेजपान आहे, दालचिनी आहे. वजन प्रमाणात ठेवायचं असेल या पदार्थांचा वापर औषध म्हणून कृपया करावा हे कळकळीचं आवाहन. अशी डझनभर औषधं मसाल्याच्या डब्यात आहेत. त्यावर कृपया आपण अभ्यासक बनावं आणि नव्या पिढ्यांना स्वयंपाकशास्त्राचं पाकशास्त्राचं महत्त्व अबाधित ठेवावं हे कळकळीचं आवाहन आहे. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन आता नुकतंच खरीप हंगामाची लगबग सुरू होणार आहे. हा अवकाळी पाऊस संपला की मोसमी पाऊस सुरू होईल आणि मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आपण शेतीत त्यापूर्वीची मशागत, बीज परीक्षण, माती परीक्षण, कोणती पिकं करावी यावर चर्चासत्र ठेवावीत की जेणेकरून ती आपणाला परवडणारी पिकं, निसर्ग आपत्तीतून वाचणारी पिकं ते आपणाला कशी परवडतील याचा मेळ कृषी प्रतिनिधींनी घातलेला आहे. म्हणून कृपया कृषीशास्त्र 1, 2, 3 हे जर आपण ग्रंथ हाताळले बघितले तर आपल्याला त्याची उत्तरं मिळणार आहेत. तथापि शेतीच्या पडोशी परिसरात अनेक क्षेत्रपाल सेंद्रिय दैवतांची स्थानं पूर्वजांनी निर्माण केलेली आहे. त्याकडे बऱ्याच जणांचा कानाडोळा झालेला आहे, दुर्लक्ष झालेलं आहे. खूप कष्ट करूनही शेती तोट्यात आहे. अशा वेळी त्या सेंद्रिय दैवतांचा प्रतिमहा अमावस्येला एक भाकरी, कांदा, चटणी, नारळ ठेवून सन्मान केला तर कष्टाला यश मिळते. म्हणून आपल्या कष्टाला यश मिळावं यासाठी आशीर्वाद कोणत्या दैवतांचा किती असावा याचा मेळ या ग्रंथामध्ये कृषी प्रतिनिधींनी घालून दिलेला आहे. कृपया ती पानं आपण चाळावी आणि कृषीवर आपलं जास्त लक्ष असावं. कृषी उत्पन्नावर छोटे लघुउद्योग आपण करावेत की जेणेकरून शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी हात पसरण्याची वेळ येऊ नये, नोकरी मागण्याची वेळ येऊ नये. असे काही उपक्रम सुमारे 55 लघुउद्योग कृषीशास्त्राशी निगडीत आहे. आणि राज्यात जेवढी सेवा केंद्र आहेत त्यात काम करणारे केंद्र प्रतिनिधी असतील, ग्राम अभियान प्रतिनिधी असतील, जिल्हा तालुका प्रतिनिधी असतील, त्यांनी आपल्या केंद्रात सेवेकऱ्यांची नोंद करावी की आपल्या सेवा केंद्रात किती शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यांचे काय काय प्रश्न आहेत. खरं तर 2 प्रश्न शेतकऱ्यांच्या कुटुंबात गंभीर आहेत. एक,
त्यांच्या घरात मुलांना नोकरीचा प्रश्न आहे आणि नोकरी नसल्यामुळं कोणी छोकरी देत नाही, हे दोन प्रश्न शेतकऱ्यांच्या घरात प्रत्येक घरात आहे. म्हणून या दोन प्रश्नांकडे या विभागातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या मितीला एकवेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे, सगळ्यात अवघड प्रश्न मुलांच्या लग्नाचा आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खाट्याल सूनबाई मिळाली पुढे बोलायचं काही कारणच नाही. घराचं घरपण आणि देशाचं देशपण कुणावर अवलंबून आहे हे आपणाला माहीत आहे. म्हणून त्यासाठी संस्कृतीला जपणं हा सर्वांचाच धर्म आहे, हा पुरुषांचा आहे, भगिनींचा आहे. खरं तर आमच्या माता भगिनींनी आजतागायत लाखो वर्षापासून भारतीय संस्कृती जिवंत नव्हे समृद्ध केलेली आहे. म्हणून या देशाला भारत माता उगाच म्हणत नाही, त्याला आमच्या देशातल्या सर्व माता भगिनी कारणीभूत आहेत. म्हणून आपण एक ठिकाणी जाणार आहोत. 20 तारखेला छत्रपती शिवाजीराजांच्या मातोश्रींच्या जन्मस्थानी शिंदखेड राजा या ठिकाणी भगिनींचा मातृतीर्थ मेळावा आयोजित केलेला आहे. आमची भगिनींची कोर कमिटी सारखी राज्यात देशात फिरते, साऱ्या भगिनींना गोळा करते की भगिनींनी भारतीय संस्कृती कशी जिवंत ठेवली. यामध्ये कृषी विभागानंतर आमच्या मराठी अस्मितेत काम करणाऱ्या भगिनींनी या विषय अनुषंगानं आपला परिचय करून द्यावा. उभं राहून आज भगिनींनी काही भगिनींकडे प्रश्न आणलेले आहेत, स्वामींकडे काही प्रश्न आणलेले आहेत. त्यात 2 प्रश्न मुख्यतः महत्त्वाचे आहेत. 1 व्यसनाधीनता, 2 डोक्यावर कर्ज. हा बहुतांशी भगिनींच्या कुटुंबातले नाजूक प्रश्न आहेत आणि त्याला एक दिशा देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम, पुढील पिढ्यांना सुसंस्कारित करण्याचं काम, वर्षभरात येणारे सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार गोत्र देवी खंडोबा हे नव्या पिढ्यांना माहीत नाही. हे कोण सांगेल? जे पुरोहितांचं काम आहे ते आमच्या भगिनी करतायत. म्हणून तुम्ही वर्षाच्या 360 दिवसाचं वेळापत्रक इथे मराठी अस्मितेत दिलेलं आहे आणि ते जर नव्या पिढ्यांना सांगितलं तर ते निश्चितपणे त्याचं आचरण अनुकरण अभ्यास करतील आणि ही भारतीय संस्कृती पुन्हा एकदा योग्य दिशेनं सुसंस्कारित दिशेनं वाटचाल करेल. सध्या देशातसुद्धा उत्तर भारतात आणि काश्मीरमध्ये बघितलं तर सिंदूर नाव का दिलं? हे कुंकवामध्ये किती ताकद आहे हे योद्ध्यांनी भारतीय सैनिकांनी दाखवून दिलं. म्हणून आमची मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत ठेवलेली आहे. यावर खूप बोलत आहे, परंतु ही वेळ इथे एवढं बोलण्याची नाही. आपण अनेक विभाग अनेक विषय घेऊन आलेला आहात. म्हणून आपण तारीख 20 रोजी शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी भगिनींच्या मेळाव्याला सर्वांना निमंत्रित करावं. आपण निमंत्रणाची वाट बघू नका. तिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बहुचर्चित उपक्रम आहे. तिथे राजमाता लोकमाता जिजाऊ साहेबांचं प्रतिकृती उभी करण्यात येणार आहे, छत्रपतींची प्रतिकृती उभी करण्यात येणार आहे. आणि खरंच इतिहासाला सांगायचं म्हणजे या दोघाही मायलेकांना एवढा मोठा आशीर्वाद कोणी दिला असेल ते तुमच्या माहितीसाठी. छत्रपतींना जरी 2 गुरु होते, रामदास स्वामी असतील, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज असतील, परंतु याही पुढचा मोठा आशीर्वाद गाणगापुरातून नरसिंह सरस्वती आविष्कारात 1674 साली प्रत्यक्ष दत्त महाराज म्हणजे नरसिंह सरस्वती रायगडावर आले आणि रायगडावर आल्यावर पहिलं सिंहासनावर कुणाला बसवलं? राजमाता जिजाऊ साहेबांना. आणि लोकांना सांगितलं, लाखो लोकांना, ही राजमाता ही लोकमाता महाराष्ट्रात जन्माला आली नसती
तर इथे आज काय झालं असतं हे कुठल्या ज्योतिषांनी सांगायचं काम नाही. त्यांचं तोंड भरून कौतुक केलं, त्यांना आशीर्वाद दिला आणि नंतर शिवरायांना सिंहासनावर बसून त्यांना एवढा मोठा आशीर्वाद दिला, शिवबा तुला एवढा मोठा आशीर्वाद आहे, वर्ष उलटतील, शतकं उलटतील, युग उलटतील, तुझं नाव जगात कोणीच विसरू शकत नाही, एवढा मोठा आशीर्वाद स्वामींनी त्यांना दिलेला आहे आणि आज त्यांचं काम बहरत चाललेलं आहे, हे कोणी विसरू शकत नाही. म्हणून शिवरायांचा आशीर्वाद असणारी ही भारतीय संस्कृती, हिंदवी संस्कृती, हिला अजून पुढे आणण्याचं काम आमच्या माता भगिनींनी कृपया सहानुभूतीपूर्वक करावं, हे कळकळीचं आवाहन या विभागानं आपणाला केलेलं आहे. त्यात व्यसनबंदी आहे, कर्ज निवारण बाबी आहे. व्यसनबंदी करताना हे रुद्रयंत्र यावर शिवाचा अभिषेक करून ते तीर्थ जे लोक व्यसनाधीन आहेत त्यांना जर रोज भगिनींनी थोडं थोडं चहातून जेवणातून दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जातो आणि ते शाकाहारी निर्व्यसनी होतात. हा झाला पहिला व्यसनाधीनचा मुद्दा. डोक्यावर वाढणारं जे कर्ज आहे अनामिक, त्याचं उत्तर आहे श्रीयंत्र. या श्रीयंत्रावर आपण कमळगड्ड्याची माळ अर्पण करावी. ते लक्ष्मी नारायणांचं आसन आहे आणि लक्ष्मीचं वाहन कमळ आहे. तिला कमळ खूप प्रिय आहे, परंतु आपण एवढे आणू शकत नाही, एवढे देऊ शकत नाही. रोज 108 कमळं कोण आणणार? म्हणून या मार्गानं त्याचा सुवर्ण मध्य काढला. ही कमळगड्ड्याची माळ, कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, त्याला कमळगड्डा म्हणतात. तीच श्रीयंत्रावर अर्पण करावी आणि दुसऱ्या हातात विष्णूंना प्रिय असणारी माळ तुळशीची आहे. त्या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेराचा मंत्र आपण म्हणावा आणि दर पौर्णिमेला एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनावा. मराठी 5 अध्यायाची पोथी वाचावी. एका पाटावर 3 सुपाऱ्या मांडाव्यात. गणपती, वरुण, कुलदेवता आणि असेल तुमच्याजवळ श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेरयंत्र ते ठेवावं. सायंकाळी त्या प्रसादाचा नैवेद्य दाखवून पोथी वाचावी, आरती करावी. सत्यनारायण झाला. साधारण एक अर्धा पाऊण तास फार झाला सत्यनारायणाला. तथापि ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हातवरती करावे. मनापासून धन्यवाद आहेत. काही टक्के हात वरती आहेत, परंतु ज्यांचे हात वरती नाही मग त्यांना हे कोण सांगेल? तुम्हालाच सांगावं लागणार आहे. तुम्ही त्यात कुठलाही मनात संकोच आणू नका. आज राज्यामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये जे पुरोहितांचं काम आहे ते आमच्या भगिनी करतात. कदाचित पुरोहितांपेक्षा काकणभर जास्त करतात. म्हणून भारतीय संस्कृती टिकून आहे असं म्हणायला बिलकुल गर्व नाही किंवा अतिशयोक्ती नाही. म्हणून आपण ही भारतीय संस्कृती कणाकणातून रोमारोमापर्यंत, कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या नव्या पिढ्यांपर्यंत तुम्हाला पोचवायची आहे, तरच ती टिकेल. अन्यथा दुसरे लोक टपूनच बसलेले आहेत संस्कृती नष्ट करायला. तपशिलात बोलणं उचित नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की ही मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती नव्या पिढ्यांपर्यंत पोचवा. जुन्यांना कोणी सांगेल, त्यांना माहीत आहे. नव्यानं कोण सांगत नाही, कारण शालेय अभ्यासामध्ये या गोष्टी नाहीत. नातं गोतं कशाला म्हणतात ते पण शिकवत नाही. आत्या कुणाला म्हणतात, मामा कुणाला म्हणतात, मावशी कुणाला म्हणतात, चुलते काके कुणाला म्हणतात, हे काही शाळेत शिकवलं जात नाही. हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळं माणुसकीपासून 4 पावलं माणसं पुढे गेलेली आहेत. आणि स्वामींनी तर गेल्या शतकापूर्वी सांगितलं, माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, त्यालाच सेवेकरी म्हणतात, असं ठाम निर्धार आहे. म्हणून या निर्धारावर आपण ठाम असावं आणि ही भारतीय संस्कृती आणि माणुसकीची संस्कृती
तिला अधिक वृद्धिगत करावं हे कळकळीचं आवाहन सांगण्याजोगं आहे. मला विषयांतर फार करायचं नाही, कारण आपल्याला आपले म्हाडाजीराव फार वेळ जागेवर राहत नाही. तथापि पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टरांनंतर मराठी अस्मितेनंतर वास्तुतज्ञ प्रतिनिधी या ठिकाणी वास्तूचा लेखाजोखा घेऊन आलेले आहेत. खरं तर वास्तूत आपण ज्या राहतो तिथे आपणाला सौख्य, समाधान, शांतता, आरोग्य याला निवारा म्हणतात. ही संकल्पना वास्तूची आहे. बऱ्याच वेळा चुकीच्या वास्तूंमध्ये स्वास्थ्य, आजारपण, कर्जबाजारीपणा, आत्महत्या, अपघात अशा गोष्टी का घडल्या जातात त्याची कारण मीमांसा ज्ञानदान 1 ते 4 मध्ये सचित्र दिलेली आहे. त्याची पानं आपण चाळा. ती पानं चाळल्याशिवाय, ग्रंथ हे आपले गुरु आहेत आणि ते ग्रंथ चाळल्याशिवाय हे ज्ञान आपल्याला मिळणार नाही. आणि हे काही एका दिवसात मिळणारं ज्ञान नाही. मनुष्य जन्माला येताना एक मासाचा मातीचा गोळा म्हणून जन्म घेतो. तो उपजत ज्ञानी नसतो. त्याला 5 मार्गदर्शक गुरु लागतात. त्यात पहिले जन्मदाते आईवडील हे गुरु आहेत, दुसरे प्राथमिक शिक्षक गुरु आहेत, तिसरे गुरु माध्यमिक शिक्षक आहेत, चौथे गुरु पायावर उभं करणारे आहेत आणि 5वे गुरु अध्यात्माकडे, मनशांतीकडे नेणारे आहेत. हे 5 गुरु ज्या मानवजातीला लाभतील तो खऱ्या अर्थानं माणूस मानण्यास पात्र ठरेल. म्हणजे माणूस व्हायचं असेल तर हे 5 गुरु लागतात. मागचा जर संदर्भ दिला तर प्रभू रामचंद्र परमेश्वर परमात्मा असूनही ते विश्वामित्रांच्या आश्रमात विद्यार्थी म्हणून येथे झाले. देव पण बाजूला ठेवलं. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात भगवान श्रीकृष्ण विद्यार्थी म्हणून येथे झाले. देव पण बाजूला ठेवलं. माणसासारखं देव वावरत होते. म्हणून आजच्या कलियुगामध्ये आपण माणसासारखं वागावं हे कळकळीचं निवेदन आहे. माणुसकी शास्त्र पाळावं, त्या माणसाच्या अंतःकरणात देव बघावा हे कळकळीचं आवाहन आपणा सर्वांना आहे. वास्तू विभागाच्या वतीनं आपणाला वास्तूत काय नसावं असावं हे तुम्हाला ते तपशिलात दिवसभरासाठी बोलणार आहेत. तथापि बंद पडलेली घड्याळं, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, घरात काळ्या रंगाचा दगड, ज्या ज्या घरात किचनला काळा दगड, अनेक भगिनींच्या कडप्पा लावलेला आहे. ज्या भगिनींच्या किचनला काळ्या रंगाचा दगड आहे किंवा अन्यत्र आहे त्यांनी हातवरती करावे. धन्यवाद. घरी गेल्यावर तो आता दगड तोडफोड करू नका. त्याला पांढरा किंवा पिवळा ऑइल पेंट मारून द्या, म्हणजे काळा रंग दिसणार नाही. त्या मिनिटाला तुमची 7:30 संपली. इतक्या सोप्या पद्धतीत वास्तुविषयक आकलन असणारं ज्ञान या ग्रंथाने आपणापर्यंत पोचवलेलं आहे. त्याची अनुभूती घेतलेली आहे. कृपया आपण सहानुभूतीपूर्वक या बाबी आमच्या प्रतिनिधीद्वारा नाही समजलं समजून घ्या. तर पुढचा विभाग इथे कायदेशीर विभाग, वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांच्या ज्ञानाचा आपण जास्तीत जास्त लाभ हे स्वामींचं कार्य कायद्याच्या चौकटीत जनतेपर्यंत कसं पोचवता येईल त्या दृष्टीनं हे सतत विनामूल्य मार्गदर्शन करत असतात. कृपया त्याचा आपण लाभ घ्यावा हे कळकळीचं आवाहन. तर सोबत प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत, ज्यांना 27 जून ते 4 जुलै मथुरा येथे भगवान श्रीकृष्णांच्या पुण्यभूमीत 7 दिवसाचं भागवत पारायण सोहळा आयोजित केलेला आहे. राज्याच्या वतीनं कोर कमिटीनं तो भगिनींनी केलेला आहे. जसं 20 तारखेला भगिनींनी जिजामातेचा उपक्रम राबवत आहेत, तसं श्रीकृष्णांच्या पुण्यभूमीत भगिनी विभागानं, कोर कमिटीनं एक भागवत नाम सप्ताह आयोजित केलेला आहे. अवश्य बिना निमंत्रणानं त्या सप्ताहामध्ये कृपया आपण भाग घ्यावा. अधिक माहिती आमचे प्रशासकीय प्रतिनिधी त्यांच्याकडे आपण नाव नोंदणी करावी, म्हणजे आपणाला जाण्या येण्याचा प्रश्न, तिथे राहण्या खाण्यापिण्याचा प्रश्न, त्यावर उचित मार्गदर्शन ते आपल्याकडून निश्चितपणे पोचवतील हे कळकळीचं आवाहन. सोबत
त्यांच्यासोबत अजून बाकी प्रतिनिधी आलेले आहेत. स्वयंरोजगार विभाग आहे, पर्यावरण प्रकृती विभाग आहे, पशुगोवंश प्रतिनिधी आहे, माहिती तंत्रज्ञान विभाग आहे, युवा प्रबोधन आहे, दुर्ग अभियान आहे. या सर्व प्रतिनिधींनी आणि याज्ञिकी प्रतिनिधी आहे त्यांनी आपला परिचय देऊन सर्वांना उपकृत करावं आणि आकाशात वादळ भूकंप टाळण्यासाठी हा ध्वज काय काम करतो, हे भूकंप यंत्र काय काम करतं, याची सर्वांपर्यंत माहिती सहानुभूतीपूर्वक पोचवावी हे कळकळीचं आवाहन. शेवटचा विभाग आपणाला याज्ञिकी प्रतिनिधींनी विदित केलेला आहे. म्हणून घराघरात जर भगिनी याज्ञिकी झाल्या तर भारतीय संस्कृती अधिक मजबूत निश्चित होईल, यात दुमत नाही. म्हणून वेळेला विराम करून होऊ घातलेले 20 मेचा कार्यक्रम, 27 जून ते 4 जुलैचा होणारा उपक्रम आणि नाशिक जिल्ह्यासाठी 31 मे रोजी आपण गंगा दशहरा उपक्रम प्रतिवर्षी राबवत आहोत. गेली अनेक दशकं, अनेक शतकं गोदावरीचा उत्सव राबवत आहोत. त्याला गोदेचं असामान्य महत्त्व. दशहरा 10 दिवसाच्या निमित्तानं ते जनतेपर्यंत पोचवण्याला नामी संधी मिळालेली आहे. मला वाटतं 27 तारखेला अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवसापासून ज्येष्ठ शुद्ध 1 ते ज्येष्ठ शुद्ध 10 याला दशहरा म्हणतात. 10 दिवसाचा गंगा गोदावरीचा उत्सव आहे. त्या काळामध्ये जन्मजन्मांतरीचे शाप ताप पाप दैन्य दुःख उपद्रव घालवायचे असतात. गंगेत त्यावेळी स्नान करायचं असतं. एवढं सामर्थ्य त्या दशहऱ्याचं आहे. ती तारीख जिल्ह्याच्या वतीनं आणि राज्याच्या वतीनं 31 मे रोजी सायंकाळी 4 वाजेची दिलेली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या लोकांनी सर्व जिल्ह्यातल्या लोकांना सांगावं, 31 मेला तुम्ही 4 वाजेपर्यंत उदयनगर केंद्रातून वाजत गाजत गोदामाईचा कलश भगिनी डोक्यावर घेऊन रामतीर्थावर आणणार आहेत. हे सगळ्या भगिनींना माहीत पाहिजे. म्हणून साऱ्या भगिनींना ही सुवर्ण संधी आहे. म्हणून मराठी अस्मितेच्या वतीनं पुन्हा एकदा भगिनींना सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन आगामी होऊ घातलेल्या उपक्रमांना आपण हजेरी लावावी एवढंच कळकळीचं सांगून स्वामींचा आशीर्वाद आपल्या सर्व परिवाराला मिळो. आपल्या हातून देशकार्य समाजकार्य धर्मकार्य आपल्या हातून घडो अशी स्वामीचरणी प्रार्थना आणि विनंती करून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करून हे सत्र या ठिकाणी थांबवू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनींनी मौनानं नंबर 1च्या गेटनं समाधी मठाला वळसा घालून दरबारात उभ्यानं स्वामींना हात जोडायचे आहेत, गर्दी आहे म्हणून. तदनंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी मौनानं त्याप्रमाणे पाठोपाठ येतील. ही त्यांनी दखल घ्यावी. यामध्ये विकलांग म्हातारी माणसं यांना आपण सांभाळावं किंवा शेवटी आणावं. गर्दीत कोणाला आपल्यापासून त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यावी एवढंच सांगून आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.